नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाच्या चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मोकळा सुटसुटीत होणारा पनीर पुलाव. फक्त पनीरचा आपण इथे वापर केलेला आहे, बाकी कोणत्याही प्रकारच्या आपण भाज्या इथे घेतलेल्या नाहीयेत. एक झटपट होणारा पनीर पुलाव कसा करायचा ते पाहण्यासाठी आपण सुरुवातीला आपली रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. याच्यासाठी आपण पाव किलो पनीर घ्यायचं आहे. पनीर आपण फ्रेश घेतलेलं आहे. आपण बघाल पांढरशुभ्र दिसणारं पनीर आपल्याला दिसेल. ते पाव किलो घेतलेलं आहे प्रमाण मी त्याचं. नंतर आपण एक मोठी वाटी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ मात्र जुना घेतलेला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे. 1 चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे. नंतर आपण 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. 4 ते 5 आपण तमालपत्राची पानं घ्यायची आहेत. 3 दालचिनीचे तुकडे घेतलेत मी इथे, 2 ते 3. नंतर आपण इथे 2 मोठे चमचा तेल घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे मोठा चिरून. थोडासा गाजर घेतला 2 चमचे. तसंच आपण इथे थोडीशी सिमला मिर्च पण घेतलेली आहे. 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. मोठं 2 चमचे तेल घ्यायचं आहे. 1 चमचा मी साजूक तूप घेतलं आणि चवीपुरते आपण मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण तांदूळ आहे ना, तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदळाचा आपण बघाल तर तांदूळ जुना घ्यायचा आहे, जेणेकरून आपला भात चिकट होणार नाही, मोकळा होईल. त्यासाठी आपण तांदूळ जुना घ्यायचा आहे. तुम्ही तांदळामध्ये कितीही लिंबू पिळला तरी पण जर तो नवीन बासमती असेल तर तो मात्र चिकटच होतो. तांदूळ आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. नंतर आपण एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळायला त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घेणार आहोत 1 चमचा थोडासा, आणि त्यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचं आहे आणि तांदूळ आपण ते शिजवून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतलेलं आहे इथे मी चवीपुरती. नंतर आपण इथे तांदूळ घालून घेणार आहोत. मार्केटमधून पनीर आणलं की लगेच झटपट होणार आपल्या इथे पुलाव आपण लगेच करू शकतो. नंतर ते आपण पनीर आता कापून घेऊया. पनीरचे आपण छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी पीसेस दाखवते आता कसे करून घ्यायचे आहेत ते. या पद्धतीने आपल्याला पनीरचे पीस करून घेणार आहोत. जास्त मोठेही ठेवणार नाही, जास्त छोटेही नाही आपण केलेले आहेत. आपण बघाल इथे प्रत्येक पनीरचा पीस आपण इथे मोकळा दाखवते तुम्हाला मी. तसं चौकोनी आपण पीसेस करून घेतलेले आहेत. पनीर मात्र आपल्याला इथे सुरुवातीला फ्राय करून घेणार आहोत आपण. त्याच्यासाठी आपण थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे इथे. त्यामध्येच आपण पनीर व्यवस्थित परतून घ्यायचंय. तूप आपलं वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीरचे पीस घालून घेणार आहोत. प्रत्येक पीस आपण व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे. नॉनस्टिक मध्ये तुम्ही पनीर परतलं तर सगळ्यात चांगलं, कारण त्याच्यामध्ये नंतर मग पनीर अनेक वेळा चिकटण्याची शक्यता असते, थंड असतं फ्रीज मधलं पनीर. त्यामुळे आपण इथे बघाल इथे व्यवस्थित आपलं पनीर मी परतून घेते. पनीरचा थोडा रंग त्याला थोडासा गोल्डन रंग झाला की आपण ते इथे काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये. सगळं पनीर आपण काढून घेऊया. तोपर्यंत आपला भात सुद्धा शिजला असेल. बोटचे आपला तांदूळ शिजून झाला की नंतर आपण तो त्यातला एक्स्ट्राचे पाणी ते पण काढणार आहोत. आपण बघाल इथे तांदूळ आपला व्यवस्थित शिजून झाला. पूर्णपणे शिजून द्यायचा नाही, तर थोडासा टर्न चेपल्यानंतर तो सॉफ्ट झाला पाहिजे. इथे मी पाणी पण काढून घेतले तांदळातलं, आणि इथे मी त्या पॅन मध्ये आता थोडासा तेल घातलेलं आहे. तसंच 1 चमचा मी तूप घालून घेणार आहे. थोडं उरलं 2 चमचे आपण इथे तुपाचा वापर केला होता. 2 मोठे चमचे घेतलेले, एक मोठा चमचा घेतला तर तरी चालेल. त्यानंतर आपण इथे जिरं घालून घेतलेलं आहे. 1 चमचा आपण जिरं घालणार आहोत. तमालपत्र घातलीत मी इथे. दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. 2 लवंगा वगैरे घालू शकता आपण, की एखाद्या वेलचीचा तुकडा घातला म्हणजे वेलची घातला तरी चालेल.
नंतर आपण कांदा जो मोठा होता तो कांदा लहान असेल तर 2 कांदे घ्या. कांद्याचं प्रमाण मात्र मी जास्त घेतलेलं आहे आणि कांदा मात्र आपण लांब चिरून घेणार आहोत. कांदा आपला व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला, शिजवून घेणार आहोत आपण. कांदा आपला शिजून देणार आहोत आपण, तोपर्यंत व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्येच आता आपल्याला आपली थोडंसं इथे मी गाजर आणि सिमला मिर्च घालून घेणार आहे. गाजर जर तुमच्याकडे नसेल तो अवॉइड केला तरी चालेल, पण गाजर जर घरी असेल तर तो नक्कीच घाला. अगदी गाजर आणि सिमला मिर्च न घालता फक्त पनीरचा बनवला झटपट होणारा, मुलांच्या टिफिनला म्हणा की संध्याकाळी पटकन काय जेवायला करायचं, आमटी नसेल किंवा आमटी करायला कंटाळा आला असेल त्यावेळेस असा पनीर पुलाव करायला खरंच मस्त आहे. थोडंसं आपण म्हणजे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे. कांदा आपण परतून घेणार आहोत पुन्हा एकदा. सिमला आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर तोपर्यंत आपला गाजरही थोडा शिजून होईल. त्यानंतर 1 चमचा आपण घरगुती मसाला आणि अर्धा चमचा आपली हळद ती आपण घालून घेतलेली आहे. 1 चमचा आपली धणा पावडर घातलेली आहे. मगाशी आपली धणा पावडर आपण दाखवण्यासाठी साहित्यामध्ये राहून गेली होती आणि चवीपुरते मीठ म्हणून मी धणा पावडर मी आत्ता घातलेली आहे. त्यामध्ये मला सांगत आहे की 1 चमचा इथे मी धणा पावडर घातलेली आहे. परतून झालेला आपल्या कांद्यावरती मसाला व्यवस्थित. नंतर मग आपण इथे सिमला मिर्च घालून घेतली. सिमला मिर्च लगेच शिजते म्हणून आपण ती शेवटला घातलेली आहे. नंतर आपण आपल्या इथे पनीर जे घेतलं होतं फ्राय करून ते घालून घेतलेलं आहे. पनीर फ्राय आपण त्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. नंतर आपला जो तांदूळ आपण शिजवून घेतला होता तो सुद्धा आपण घालणार आहोत. शक्यतो भात लवकर शिजवून घ्या, म्हणजे थंड झाल्यानंतर तो परतायला पण बरा पडतो आणि मोकळा होतो भात. मग आता इथे आपण शिजवलेला आपला जो भात होता चाळणीमध्ये आपण काढून घेतलेला आपण बघाल इथे त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून गेलंय. इथे मी परतून घेते आता व्यवस्थित. तुम्ही अगोदरच भात शिजवून घेतलात आणि अगदी जेवणाच्या वेळेला जरा केलं तरी पटकन होणारा हा पनीर पुलाव आहे. मस्त असं आपण बघायला त्याला रंगही छान आलेला आहे. मित्र चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवीन नवीन पदार्थ आपल्याला पाहायला मिळतील या चॅनलवरती. आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर कमेंट्स करायला आणि लाईक करायला मात्र विसरू नका. मस्त असा आपला सुटसुटीत मोकळा पनीर पुलाव तयार झालेला आहे. रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे. एक आपण त्याची वाफ काढून घेऊया, म्हणजे सर्व मसाले सगळ्या भाताला व्यवस्थित लागतील. आपण बघाल भाताचा रंगही आता बदललेला आहे. त्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून एक साधारण 3 ते 4 मिनिटं आपण आता त्याची वाफ काढून घ्यायची. झाकण काढून घेऊया. आपली 4 मिनिटं झालेली आहेत. मस्त असा सुगंध येत आहे पनीर पुलावचा.
मित्रमैत्रिणी तुम्ही कधी करताय मग नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपण बघाल इथे की किती मोकळा झालेला आहे तो पनीर पुलाव. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.